अरे रे रे, या बाया काऊन एवढ्या अंधारामध्ये स्वयंपाक बनवत आहे? तर थांबा थांबा, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो का झालं होतं. तर आमच्या कॉलनीमध्ये होतं गोड वरणाचं जेवण. मग मी दन दन घरचे कामं गिमं केले. मला भेटल्या होत्या नकली नोटा, तर मी त्या तुम्हाला दाखवासाठी ठेवल्या होत्या, कारण मी बी पहिल्यांदा उल्लू घुमले होते त्या असली होय म्हणून. मग मला माहित झालं का ते नकली होत्या. मग आम्ही निघलो होतो काढायला जासाठी. मग तिथं टाइम होता बायाला यासाठी, तर मस्त इथं बच्चा पार्टी होते, त्याच्यासोबत एक क्लिप काढून घेतली. तुमच्या गावामध्ये गोड वरणाचं जेवण केलं का नाही? आमच्या कॉलनीमध्ये केलं. आम्ही कास्तकाराचा विचार केला का पाऊस पडत नाही, लवकर पाऊस पडावा म्हणून मस्त गोड वरणाची पार्टी ठेवली. या बाया मस्त काड्या जमा करत होत्या. मीनं बिन केल्या बरं, कारण मी आता व्हिडिओ काढता म्हणून मी तुम्हाला दिसत नाही, पण मीनं बी केल्या. मस्त डोकसं खात होतं, तर घरी आले निघली होती. तर मम्मी माझी मस्त बनवत होती लंब्या पोळ्या. बहुत मस्त लागते चिकन सोबत. तुम्हाला की ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा जो मला. माझी मम्मी लंब्या पोळ्याची ऑर्डर पण घेते आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला बहुत जास्त पोळ्या बिन देते. म्हणून लागलं तर सांगा जो, मला मेसेज करा जो. मग आता मी तयारी करून निघली होती बायाकडे जासाठी. मम्मीला ऑर्डर होता, मम्मी काही करू शकत नव्हती, म्हणून आम्ही दोघ्या बहिणीनं मम्मीची कमी पूर्ण केली. मग तेवढ्यात भेटली चेरी. हे आमच्या कॉलेजले क्यूटी पायो. मस्त इकडून तिकडून चेरीच्या पप्प्या घेतल्या. मग त्याच्यानंतर काकून मस्त मोठे मोठे दगड आणले, कोठून उचलून आणले का तर चुली पेटवासाठी. बाप्पा कल्याणताईचं प्रेम, बोतच प्रेम करत होती बाप्पा या दोघांवर. याले काय झालं होतं का तर मस्त रुसून बसलं होतं. मला तर वाटते मोच्यासोबत झगडा झाला असन. मी बसली होती बायासोबत मस्त गोष्ट खापाडासाठी. का हो, हे आमच्या कॉलनीतून व्ह्यू दिसतं, एक नंबर वाटत होतं. तुम्हाला का सांगू, हे आमच्या कॉलनीतला लाईट न याले काय रोग झाला होता का तर मस्त काकाजी लाता मारू मारू चालू करे, पण होतच नव्हतं. म्हणून आमच्या बायाले नाही का अंधारामध्ये स्वयंपाक करायला लागलं. तुमच्या गावात केली का नाही गोडवरणाची पार्टी? कास्तकारासाठी करून टाका. येऊ दे म्हणा जोरानं पाऊस चांगला. भेटू मग आता पुढच्या व्लॉग मध्ये.